तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील MSCB चौक परिसरात जुन्या वादातून 2 युवकांवर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची घटना 26 जुलै रोजी सायंकाळी घडली। या हल्ल्यात पवन लांजोडकर आणि शिवाजी तांदळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी अकोला येथे उपचार सुरू आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार जुन्या वादातून मुकुटराव गुलाबराव बेले व युवराज मुकुटराव बेले राहणार दसरानगर यांचा पवन लांजोडकर व शिवाजी तांदळे राहणार अडसना तालुका शेगाव यांच्याशी वाद झाला। वाद चिघळल्यानंतर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांसह उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली। फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले। पुढील तपास शेगाव शहर पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निमेश मेहत्रे यांनी दिली। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। आज दिनांक 26/7/2024 रोजी सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या दरम्यान शेगाव शहर येथील MSCB चौकात आरोपी नामे मुकुटराव बेले आणि युवराज बेले यांनी यातील जखमी पवन लांजोडकर आणि शिवाजी तांदळे यांना मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यातील जे आरोपी आहेत ते शेगाव शहरातील राहणारे आहेत आणि जे फिर्यादी आहेत जखमी आहेत ते शेगाव तालुक्यातील अडसना येथील राहणारे आहेत। यांचे जुने वाद होते, या जुन्या वादातूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे यातील जखमी पवन लांजोडकर आणि शिवाजी तांदळे या जखमींपैकी पवन लांजोडकर यांनी देखील गावठी कट्टा रोखल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यातील आरोपी आणि फिर्यादी हे यांचे पूर्वीपासून वैमनस्य असल्यामुळे हा गुन्ह्याचा प्रकार झालेला आहे। यात कोणत्याही प्रकारचे जातीय स्वरूप नाही। त्यामुळे मी शेगाव शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की यात कोणत्याही प्रकारचे जातीय स्वरूप नाही। हे एकाच समाजाचे असल्यामुळे आणि यांचे पूर्वीचे वाद असल्यामुळे सदरचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे। यातील दोन्ही गुन्ह्यात जे काही आरोपी आहेत ते सध्या ताब्यात आहेत आणि अधिक तपास सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कृपया करून शेगाव शहर आणि परिसरात शांततेचे वातावरण अबाधित राखावे ही पोलीस प्रशासनातर्फे विनंती आहे। दुसरीकडे गावठी कट्टा सापडलाय आणि शहरात सापडलाय, यावर पुढील काय काय? जखमीकडे हा जो जखमी आहे तो अडसना गावातील राहणारा असून याच्याकडे गावठी कट्टा सापडलेला असून सदर संदर्भाने अधिक तपास करण्यात येत आहे। तो गावठी कट्टा कुठून प्राप्त झालेला आहे, कुठून त्यांनी मिळवलेला आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे।